वाचावल मन लागली से गोडी तिची बिन डोळे ऐसे झाले तुका म्हणे आली मागावी लढवाली पुरवावी आली माई बा आता तुझी कोणी ऐकायचे तुला जमे तुझ्या पाले पार घुमाई जय पार घुमाई जय हो पार घुमाई जय पार घुमाई हो पार घुमाई पार घुमारा नाही रसला नाही आपण बोललोच नाही बरोबर मला नाही मी लवकर आला कृष्णा जय जय राम कृष्णा राजनी
माधवा तो हा म्हणून विठ्ठली आवडी
राम कृष्ण हरी जय 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 राम कृष्ण नामे दोन्ही साजे राम कृष्ण नामे हे दोन्ही साजे राम कृष्ण नामे दोन्ही साजे हृदय मंदिरे स्मराका हृदय मंदिरी स्मराकारी हृदय मंदिरी स्मराकारी राम कृष्ण नामे हे दोन्ही साजे 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 हृदय मंदिरे स्मराका हृदय मंदिरी स्मराकारी हृदय मंदिरी स्मराकारी आपुले आपण करा सोडव आपुली आपण करा सोडवण आपुले आपण करा सोडव आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावे संसार बंधन तोडावी संसार बंधन तोडावी ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण महाराज देवा हरी रामकृष्ण महाराज देवा ध्यानी रामकृष्ण महाराज हृदय जिवाळा श्रीमूर्ती रया ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण महाराज देवा ध्यानी रामकृष्ण महाराज रामकृष्ण हृदय जिवाळा श्रीमूर्ती रया आपली आपण करा सोडवण आपली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावेगी संसार बंधन तोडावेगी गोपाळे बाबा पुढं म्हणतील ओके नाही गोपाळ बाबा मनोज महाराज माग म्हणते साथ करते हो ट्रेबल कमी करा ट्रेबल शिट्टी मारते हरि राम कृष्ण नामी
नामे राम कृष्ण नामे हे दोन्ही साजिरी राम कृष्ण नामे हरे राम कृष्ण नामे नामे राम कृष्ण नामे नामे हे दोन्ही साजिरे साजिरे हा राम कृष्ण नामे नामे राम कृष्ण नामे राम कृष्ण नामे नामे राम कृष्ण नामे हे दोन्ही साजिरी राम कृष्ण नामे राम कृष्ण राम कृष्ण नामे हरे राम कृष्ण नामे नामे हे दोन्ही साजिरे साजिरे हा राम कृष्ण नामे हे दोन्ही साजिरे हे दोन्ही साजिरे हे दोन्ही साजिरे हृदय मंदिर स्वराकारे रे नाम मंदिर स्वराकारे मंदिर स्वराकारे हृदय हरे नाम हृदय मंदिरेश्वराकारे हृदय मंदिरेश्वरा कारे आपुले आपण आपण रेना आपुले आपण करा सोडावा आपुले आपण आपुले आपण हृदया मंदिरे मंदिरे हृदय हृदय मंदिरे हृदय हृदय मंदिरे हृदय मंदिरे हृदय मंदिरे हृदय 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 मंदिरे हृदय मंदिरे हृदय मंदिरे हृदय मंदिरे हृदय मंदिरे स्मराकारे
रे आपुले 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 आपण आपुले आपण करा सोडवण आपुले आपण करा सोडवण आपुले आपण करा सोडवण आपुले बंधन तोडावे बंधन बंधन संसार संसार बंधन संसार बंधन संसार बंधन संसार बंधन संसार 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 बंधन संसार बंधन संसार 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 बंधन तोडावेगी आपुले आपण आपुले आपण आपुले आपुले आपण करा सोडावारा आपुले आपण आपुले आपण करा संसार बंधन तोडावेगी तोडावेगी संसार 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 बंधन तोडावेगी तोडावे संसार बंधन
विठ्ठला विठ्ठला आवो आवो बलवा हालावी 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 आवो बलवा हालावी 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 स्मराकारी आपोली आपण करा सोडव संसार बंधन तोडावी रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे आपोली आपण करा सोडवून संसार बंधन तोडावी ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा हृदय जिव्हाळा श्रीमूर्ती रया आपोली आपण करा सोडवून संसार बंधन तोडावी गी विठ्ठला विठ्ठला हालावी 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 कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि शिव भोळा चक्रवर्ती हा चक्रवर्ती जाचे पाय बाजे माझे तुझरा वाचे भगवता शिवनामा दयाल बाजे भी क्रोधका भोळा चक्रवर्ती जाचे
निज हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसार कुरु मनोने विशेष अत्यादरू विवेकावरी रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी तेरे स्मराकारी आपोली आपण करा सोडवून संसार बंधन तोडावे. हॅलो 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 आवाज द्या महाराजांच्या माईकला आवाज द्या. 1 नंबर महाराजांचा माईक असू द्या. हा बाकीचे कमी करा. हॅलो 2 नंबर तुमचं नाही तुमचं. माऊली महावैष्णव भगवान श्री ज्ञानोबा यांचा 3 चरणाचा गोड असा अभंग देवादिदेव भगवान शंकर ओदमेश्वराच्या या पवित्र दरबारामध्ये वार्षिक नियमाप्रमाणे कसारवाडीकर मंडळींचा मोठ्या आनंदामध्ये आणि भव्य दिव्य स्वरूपामध्ये चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह. आवाज द्या ना, का म्हणून असं करायला लागला तुम्ही? सर्वांच्या अंतकरणातील शुद्ध भावनेचा आणि श्रद्धेचा हा विषय आहे. ग्रामदैवत गोदमेश्वराच्या या पवित्र दरबारामध्ये नामसप्ताहातील आजची 5व्या दिवसाची कीर्तन सेवा आहे. कासारवाडीकर मंडळीचं आमच्यावर असलेलं प्रेम आणि या प्रेमास्तव आपल्या सर्वांच्या आग्रहास्तव या ठिकाणी भेटीचा योग आहे. आज गाव छोटं असलं तरी आज मेळ इतका सुंदर जमवला आहे सगळ्यांनी. आणि मला सांगितलं मगाशीच आल्यावर सगळ्या मंडळींनी, आमचे बबरू अण्णा वगैरे सगळ्यांनी म्हणले कार्यक्रम तेवढा मोठा जरी नसला तरी पण आज सगळा मेळ आम्ही हौसानं जमविला आहे मुद्दाम. त्याच्यामुळे आता ही सगळी मंडळी ही दिग्गज मंडळी आहेत. यांचे दुसरीकडे कार्यक्रम सुरू आहेत ऑलरेडी, सप्ते त्यांचे सुरू आहेत. आदरणीय परमपूज्य आमच्या वारकरी संप्रदायाचं वैभव आहेत आमचे गोपाळे बाबा. त्याचप्रमाणे आदरणीय आमचे मनोज महाराज आहेत शिंदे. यांचे बाकीकडे कार्यक्रम, मोठे कार्यक्रम सुरू असताना सुद्धा आज ते कार्यक्रम 1 दिवस त्यांना विनंती करून थांबवून आपल्या कासारवाडीकरांचं मोठं नाही पण गोपाळे बाबा भोळं प्रेम म्हणून आलं लक्षामध्ये. लय मोठेपणातलं प्रेम नाही पण भोळं प्रेम आहे. आणि खरं सांगू का, मोठाडपणातल्या प्रेमापेक्षा भोळं प्रेम माणसाचं मन जिंकतं. विडाला विडाला भावनिक माणसाच्या घरी गेल्यावर त्याची धावपळ बघावी लागते. पार महाराजांची गाडी यायची त्यावेळेस पासून वाट बघत बसतात माणसं चौकामध्ये, कधी गाडी येणार आहे. आणि मग तिथून गाडीच्या पुढं पळतात, महाराज इकडे येऊ द्या. काय प्रेम आहे विचार करा. मोठ्या माणसांच्या घरी भजनेली आम्हाला घेऊन जावं लागतं. हे भजने असतात का 2-4, हे असते 2-3. महाराज चला आपली सोय तिकडे. मग त्या बंगल्यावर घेऊन जातात. त्या बंगल्यामधला माणूस पायवरी करून टीव्ही बघत बसलेला असतो. मग हेच भजने त्याला म्हणते, साहेब मालक महाराज आलेत आहे, महाराज आलेत, उठा. आला का महाराज? त्याची भाषा, आला का महाराज? बरोबर, या 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 मध्ये या. मध्ये बसल्यावर बोलणं सगळं झाल्यानंतर मग ते म्हणतं, महाराज हे महाराज वगैरे हे असलं काही मला आवडत नाही. म्हणजे त्याच्या घरी गेल्यावर आहे बरं, हे मला हे महाराज वगैरे हे असलं काही मला भजने आवड नाही, मला आवडत पण नाही, मी तिकडे जात पण नसतो.
ते काय आमची बायको 2 दिवस झाली काय ते कीर्तनाला का कथेला जाते आणि तिच्या काय डोक्यात बसलं की म्हणले मग आपल्याला आज महाराज जेवूच घालायचे आजच्या दिवस. ते बायकोचं मोडता येत नाही ना हो महाराज. त्याच्यामुळे मग आज तिच्या म्हणण्यावर तुम्हाला जेवणाची सोय केली. मे बी म्हणलं जाऊ द्या महाराज, काय तुम्ही तरी किती खाणार आहेत, असे कुत्रे जगत ते 2-4 आमचे, आणि तुम्ही खाऊन खाऊन किती खाणार आहे. त्याच्यामुळे मला जाऊ द्या, चला काय अडचण आहे, तिची इच्छा आहे तर येऊ द्या, काही अडचण नाही. काय बोलावं महाराज, त्यानं सोन्याचं जरी ताट पुढे मांडलं तरी ह्या बोलण्याच्या पुढे त्याचा एक घास तरी गोड लागल का? आलं लक्षामध्ये तुमच्या? घमेंडीमध्ये सत्ता संतती संपत्तीच्या घमेंडीमध्ये कुणाला जाणं आवडत नाही. पण एक सांगू का, कन्या जरी असल्या तरी त्या प्रेमाच्या असल्या की तिथं पुन्हा पुन्हा जावं वाटतं. विडाला विडाला भाव नहीं, भाव नहीं, भाव नहीं, आदर नहीं, आदर नहीं, नहीं नैनों में नीर, नहीं नैनों में नीर. उसगर मत जाइए, वाह कंचन बरसत नीर. वाह, कंचन बरसत नीर. पाऊस सोन्याचा पडत असला, हो महाल. वाह, क्या आमचे आदरणीय 2 मनोज आहेत आज. एक मनोज नाही, 2 मनोज आहेत. लोकांना एक भेटा नाही, इथं 2-2 मनोज आहेत. आणि 2-2 मनोज कसे काय भेटतात? मन जिंकत आहे म्हणून मनोज भेटतात. आदरणीय आमचे मृदंगाचार्य खूप ख्यातीचा वादक आहे. एक लक्षात ठेवा, कसं असतंय, कलाकाराची ओळख ही कलाकारालाच होत असते. त्याच्यात काय गुण आहे, त्याची काय क्वालिटी आहे, त्याचं काय सामर्थ्य आहे, भक्ताचा महिमा भक्ताची जानती. अशा पद्धतीने एक गोड आणि एक तयारीचा आपल्या वारकरी संप्रदायातला कलाकार आहे हा, अतिशय गुणवान. आदरणीय मनोज महाराज सोळंके, आदरणीय आमचे सुनील महाराज खुले आणि पंचक्रोशीतील सगळी कासारवाडी, लोकरवाडी, पारदवाडी, मिरवट, तरी आज मांडवेची आलेली नाहीतर येत असतं. हे सगळी मंडळी आहेत, गावातील सर्व मंडळी आहेत. तुम्हा सर्वांना साष्टांग दंडवत करतो आणि चिंतनाला प्रारंभ करतो. विडाला चरणाचा माऊलींचा अभंग आहे. या अभंगामध्ये माऊली महावैष्णव भगवान श्री ज्ञानोबर आहे. बंधन कशानं तोडावं, सगळ्यात महत्वाचा प्रतिपाद्य विषय अभंगाचा एवढंच आहे, संसार बंधन तोडा. बंधन जर तोडायचं असेल तर ज्ञानोबरांनी ते बंधन तोडण्याची युक्ती आजच्या अभंगामध्ये सांगितली. आता ऐका तुम्ही, कुणाला बंधन, कुणाचं बंधन, कशाचं बंधन, या सगळ्या प्रश्नाची उत्तर आधी आपल्याला पाहावी लागतील. अगोदर बंधन कळावं लागेल आणि मग तोडायचं बघावं लागेल. विडाला जर बंधनच कळत नसेल, आपण बांधलो का नाही हे बी जर कळत नसेल तर तोडण्याचा काय संबंध येतो? हा अभंग कुणासाठी माहितीये का? जया परमार्थाची चाल. ऐका बरं, ज्याला गरज आहे का, ज्याची इच्छा आहे का, जो जिज्ञासू झालाय का की मला बंधनातून मुक्त व्हायचंय, अशी ज्याची तळमळ सुरू आहे का, खास त्याच्यासाठी आजचा अभंग आहे. ज्याला बंधनातून निघायची इच्छाच नाही, त्याला त्याच्यातच गोड वाटतंय, त्याच्यासाठी कशाला कीर्तन आहे? प्रश्न असा आहे माहितीये का, काहींना आपण बंधनात आहोत का नाही हेच कळत नाही. आहेत बंधनात, पण आपण बंधनात आहोत याचं त्यांना ज्ञानच नाही. नंबर 2 गट आहे, त्यांना बंधन कळतंय पण त्याच्यात राहायला त्यांना आवडतंय, कारण मोह सुटत नाही.
आहे, त्याला बंधन कळतंय, निघायची इच्छा आहे पण प्रयत्न करत नाही. आणि चौथा आहे, प्रयत्नही करतोय पण यश मिळत नाही. विडाला त्याच्यामध्ये पामर नावाचा जो गट आहे बाबा, पामर, याला मी बंधनात हे सुद्धा कळत नाही. बंधन कशाला म्हणावं, कुणाला कोणतं बंधन आहे, आपल्याला कोणतं बंधन आहे, आपण कोण होतो, कोण्या बंधनात अडकलो, याचं त्याला कसल्याही प्रकारचं ज्ञान नसताना फक्त बिचारा भोगामध्ये सुख मानतोय आणि पशुवत जीवन जगतोय, याला बंधनाचं ज्ञानच नाही. हा पहिला गट आहे, याचा तर विशेष सोडून द्या. दुसरं ऐका, काहींना कळतंय मी बंधनात अडकलोय, कळतंय त्याला मी बंधनात आहे, पण त्याला कळत असून सुद्धा त्याला त्याची सवय इतकी लागून गेली त्या बंधनाची, गुलामीची, लाचारीची, की त्याला कळत असून सुद्धा निघायची इच्छा नाही. त्याला त्याच्यातच बरं वाटतंय, हेच बरं आहे आपल्याला, कारण रक्तामध्ये सवय लागली जन्मोजन्मीची बंधनामध्ये फिरण्याची. त्याला एखादा म्हटला ना तुला मी बंधनातून काढतो, तरी नाही ऐकत ते. मला हेच बरं आहे. किती दुर्दैव आहे, विचार करा तुम्ही. अरे पिंजऱ्यामध्ये बंद असलेला पोपटाचं जीवन चांगलं का मुक्त आकाशामध्ये भराऱ्या घेत असणाऱ्या पोपटाचं जीवन चांगलं? बोला. मुक्त जीवन. अरे भराऱ्या घेणाऱ्या पोपटाचं जीवन मुक्त आहे, तो जिथे जायचं तिथे जाऊ शकतो. पण पिंजऱ्यामध्ये बंद केलेल्या पोपटाचं जीवन हे बंदिस्त आहे. पण काही पोपट इतके मूर्ख आहेत, एखाद्याला किव आली म्हणून हळूच त्याचा दरवाजा उघडला एक जणानं, म्हणला बिचार किती चांगलं पोपट आहे, याला मालकानं बांधून टाकले, मला मालक इकडं तिकडे गेले, आपण मुद्दाम याचा दरवाजा उघडू, पळून जाईल म्हणून एक जणानं किव आली म्हणून त्याच्या दरवाजा उघडला पिंजऱ्याचा. महाराज ते पोपट बाहेर नाही निघलं, मधीच टोन उड्या मारलं. पिंजऱ्या उघडणारा म्हणता येडैस का, दरवाजा उघड, पळणं. ते म्हणताय तिकडं पळून काय करायचंय, डाळिंबाचे दाणे इथंच मस्त खायला येत, तिकडं कुठं हिंडायचंय, इथंच बरं आहे बाबा आपलं. लक्षात येतंय तुम्हाला? त्याला त्या गुलामीची बंधनाची सवय झाली आहे, सोडायला गेलं तरी निघत नाहीत. काही माणसं अशी आहेत. विडाला विषय ओढी भुलले जीव, याची कोण करील कीव नुपजे नारायणी भाव. काहीच नाही. बंधनाचा तोडू फासा, 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 बंधनाचा तोडू फासा.
हे बरोबर आहे, राईट. नालीतल्या किड्यांना कोणाला किव आली म्हणून स्वच्छ पाण्यात जर उचलून टाकले तर पडून मरते ते. असा त्याचा अर्थ आहे तुमच्या बाबीचा. वा. कारण त्यांना तेच बरं वाटतं. हं. माझा विषय चाललाय, हं. बंधन चांगलं नाही, पण बंधनाची गुलामीची सवय लागलेल्या लोकांना त्याच्यातच आनंद वाटतो. हे दुर्दैव आहे. पिढाला महाराज, एक भिकारी भीक मागत होतं मंदिराच्या पुढं. बऱ्याच दिवसापासून भीक मागायचं. आता तिथं एक भिकारी नव्हता ना महाराज, अनेक भिकारी असायचे. त्यांचे बसण्यासाठी भांडणं. त्या भिकाऱ्याची तिथं का बसलास माझी जागा आहे, तिथं का बसलास माझी जागा आहे. त्यांचे द्वेष मत्सर असतात महाराज. रोज एकमेकाचे द्वेष करायचे, पण 10-15 जण बसायचे भीक मागायला. काय झालं माहिती आहे का, एक दिवशी अंबानीसारखा एक श्रीमंत माणूस देवाच्या दर्शनाला आला आणि त्याला ते एका भिकाऱ्याची जरा दयाच आली. बाबा आता समर्थ आहे, त्याला काय तुका म्हणे आले समर्थाचे मनात, समर्थ आहे, त्याच्या मनात आलं. आणि त्या भिकाऱ्याकडे बघितलं, म्हणलं वाईट अवस्था दिसते, किती दिवस झालं भीक मागतोस? म्हणला मला 30 वर्ष झालं मी इथं भीक मागतोय. किती मिळते भीक? काय मिळून मला एवढ्या जणांमध्ये चढाओढ आहे म्हणला आमची. एक माणूस येस्तोर तर 10-15 जण पळत येत आहे त्याच्याकडे. मिळालं तर म्हणला लय वर दिवसाचे 50-20-50 रुपये मिळतात. त्या श्रीमंत माणूस म्हणला जाऊ दे म्हणला, आज तुझं भाग्य पलटलं म्हणून समज. आज माझा मूडच फिरलाय म्हणला, तुझी दरिद्रीच दूर करतो म्हणला. आजपासून तुला भीक मागायची गरजच लागणार नाही, एवढं श्रीमंत करतो तुला. 1 कोटी रुपये देतो म्हणला तुला मी. किती रुपये? 1 कोटी रुपये. आणि दिले ना बाबा त्याने. 1 कोटी रुपये त्याला खात्यावर जमा केले आणि 1 कोटी रुपये देऊन त्याला सांगितलं, आता तू एवढा श्रीमंत झालास, 1 करोडपती झालास, तुला आता भीक मागायची गरज नाही, जा. मग आता त्याला 1 कोटी रुपये भेटल्यावर मनोज महाराज त्यानं काय केलं माहिती का, त्याला राग होता त्या बाकीच्या भिकाऱ्याचा. हो, ते म्हणला तुम्हाला दाखवितोच आता बाकीच्या सगळे भाऊ केला. हां, 1 कोटी रुपये आलेत म्हणला. त्यानं 1 कोटी रुपयाचं मंदिर बांधलं बाबा. 1 कोटी रुपये खलास खर्चले मंदिर बांधलं. मोठा कार्यक्रम केला आणि पट्ट्यानं सांगितलं, आता मंदिर आपलंय, इथं पट्ट्या एकटाच भीक मागणार आता. हा, एका बी दुसऱ्या भिकाऱ्याला येऊ देणार नाही म्हणला. आता मंदिर आपलंय म्हणला, आपण 1 कोट खर्चून बांधलंय, आता इथं एकटा. आणि महाराज एकटंच भीक मागत बसलं. दृष्टांत कळालाय का तुम्हाला? हे रक्तातली गुलामी आहे. विठाला काय करावं महाराज? अरे एवढा मोठा समर्थ प्रसन्न झालता, दरिद्री दूर झालती, तरी पण ते सवय लागलेली आहे ना. जो कोणी बैसनी हा जोडिया देत असे गाठी. वा, निघी किरटी. हा, जुने कीर्तन करा दृष्टांत सांगायची. वयोवृद्ध कीर्तन करा, जुन्या काळात दृष्टांत सांगायची. मासे विकणाऱ्या कोळ्याच्या 4-5 बाया मासे विकायला मार्केटमध्ये गेल्या होत्या, डोक्यावर टोपले घेऊन. त्या मार्केटमध्ये मासे विकून आल्या, गावाकडे चालल्या होत्या. आता ते माशाच्या गल्लीला गेलात का तुम्ही कधी? नाही, इथले कोणी जात नाही. तुम्ही नसताना ही चुकून तरी शेजानं तरी गेली असते ना, अशी जवळून कुठून. मग हा, अहो मी काय म्हणतोय, तुम्ही गेहाला गेलात असं म्हणलंय का मी? पण तिथून गेले तर असते ना महाराज. अख्ख्या शहरात हिंडापत्या माशाच्या गल्लीसारखा वास खमंग कुठंच येत नाही. असं मग ते बायाच्या मासे विकायचा धंदा त्या कोळ्याच्या बायाचा. आणि त्या मासे विकून आल्या आणि आपले टोपले मोकळ्या घेऊन माघारी गावाकडे निघल्या. जाता जाता मासे विकायला उशीर झाला म्हणून अंधार पडला, गाव लांब राहिलं म्हणून वाटाला एका गावामध्ये त्या 5 जणींनी कोळ्याच्या बायाने मुक्काम करायचं ठरवलं. गावाच्या बाहेर एक घर होतं माळ्याचं. कोणाचं होतं? माळ्याचं.
हो, आता माळ्याच्या घरी काय असणार आहे दुसरं? हो, माळी होता, जातीवंत माळी होता ते. मग त्या 5 बायाने त्या माळ्याला म्हणल्या, दादा आम्ही कोळ्याच्या बाया आहेत, मासे विकून आलोत, आम्हाला घरी जायला उशीर झालाय, आम्ही सकाळी सकाळी उठून जातो, आम्हाला रातची इथं झोपायला काय द्या, थोडी जागा द्या. माळी म्हणला, काय बाबा तुम्ही बी व्यवसायवालेत, मी बी व्यवसायवालेत, आपण एकच आहेत ना सगळे, तुम्ही माझ्या आई बहिणीसारख्या, तुमच्या अडचण नाही, काय अडचण नाही, माझी लेकरं बाळ आम्ही या रूममध्ये झोपतो, तिकडली रूम फुलाची मोकळीच आहे म्हणला, फुलं बाजूला सारली त्यानं सगळी, महाराज त्या रूममध्ये फुलं, मोगऱ्याची, जाई, जुई, गुलाब, शेवंती, असे गच्च फुलं साचवलेले त्यानं, ते सगळे फुलं त्यानं बाजूला सारले आणि त्यांना जागा केली आणि म्हणला इथं झोपा आणि सकाळी जा बिनधास्त झोपा म्हणला, काही अडचण नाही. आता रूम कशानं भरलेली या? फुलानं भरलेली. महाराज कसा सुगंध असन त्या फुलाचा, हा. पण ह्या 5 जणी झोपल्या महाराज, 2 वाजोस्तोर तळमळत होत्या, माय काय बेकार वास येतोय गे म्हणल्या ह्या रूम मध्ये, ह्या वासानं टक्कुर उठलंय म्हणल्या, झोपच याय ना गेली, बेकार वास येतोय म्हणल्या. सिंधाळीची रडती तुम्ही बंधन आहात म्हणून आम्हाला वाईट वाटतं, म्हणून तुम्हाला सोडवण्याकरते आम्ही तिथून इथं आलोय, तुमची दया आली, तुमची कीव आली म्हणून, आणि आम्ही तुमच्या दारामध्ये उभे, आम्ही तुम्हाला सोडवायला आलो म्हणून. आणि जो सोडवायला येतोय तुम्ही त्याचा अपमान करताय. पण नीट ऐका, आम्ही एवढ्या तळमळीनं तुम्हाला सांगत असताना तुम्हाला जर परिणाम होत नसेल तर आमचं नक्की तुम्हाला शाप आहे, पुढे शिंदळीची रडत येईल. तुम्हाला उद्या रडायचीच बारी येणार आहे आमचं नाही ऐकलं. सांगायचं तात्पर्य ऐका, ही बंधनं जी आहेत, ही बंधनं आमच्या पायामध्ये कशी बांधलेत याचं ज्ञानही नाही आणि सांगितलेल्याचं ऐकतही नाही. आता नीट ऐका, पुढचा एक गट आहे, त्यांना बंधन कळतं पण ऐका, आणि त्यांना सुटायची इच्छा पण आहे, याला जिज्ञासू म्हणतात. मुमुक्षु, साधक, जिज्ञासू कशाला म्हणतात? मी बंधनात आहे हे ज्याला कळालंय, मी बंधनात आहे हे ज्याला कळालंय आणि त्या बंधनातून सुटण्यासाठी त्याचा रात्रंदिवस प्रयत्न चालू आहे पण आणखीन सुटलेला नाही, त्याचं नाव मुमुक्षु. विडाला सुटलेला नाही पण प्रयत्न चालू आहे, त्याचं नाव मुमुक्षु. ज्याला सुटायचंच नाही त्याचं नाव पामर, आणि जो सुटला त्याचं नाव मुक्त. बंधनातून सुटला त्याचं नाव मुक्त. मुक्त हे 3 गट. आता जिज्ञासू गट कसं आहे नीट ऐका, त्याला कळालंय मी बंधनात आहे आणि त्या बंधनातून सुटण्यासाठी त्याचे रात्रंदिवस काय चालू आहे, ऐशी चिंता करी सदा सर्व काळ, रात्रंदिवस हेची तळमळ, तुका म्हणे नाही आपुले बळ, जेने फळ पावेल निश्चयेशी, कय हे खंड येईल कर्म, पारुषतील धर्माधर्म, कास याने हे कळेल वर्म, मनवोनी श्रम वाटत आणि मग एक गट आहे बंधनामधून त्याला निघण्याची, त्याचे रात्रंदिवस प्रयत्न चालू आहेत.
आणि मग त्या सुटण्यासाठी त्यांची जी धडपड आहे, इथं येत होतं तुमचं प्रमाण. आता येत होतं तुमचं प्रमाण. त्यांनी प्रण केला की आम्ही बंधनात राहणार नाही. जरी आम्ही बंधनात असलो तरी आमची प्रतिज्ञा आहे, बंधनाचा तोडू फाचा. आम्ही तोडू ते बंधन, आम्ही ठेवणार नाही. आम्ही जरी बंधनात असलो तरी बंधनात मरणार नाही. आम्ही बंधन तोडूनच मरू. विठाला आता तुम्ही म्हणाल मग बंधन, त्या बंधनाचा फरक काय पडतो? सुटलं काय नाही सुटलं काय, तुटलं काय नाही तुटलं काय, काय प्रॉब्लेम आहे? राहिलं तर राहिलं. असं कसं म्हणतात? बंधन कुणाला आवडतं महाराज? बंधन नाही तुटल्यावर पैल तीराला जाता येत नाही. सागराच्या पलीकडच्या तीराला बंधन तोडल्याशिवाय कसं जाता येणार आहे? नाही जाता येणार. आणि पलीकडे गेल्याशी बी त्याचे पायी घाला मिठी. मग त्याच्या पायावर मिठी घालायची असेल तर अगोदर पहिलं तीराला पहिलं उभा दाता. कटिखर ठेवून दाता कुठे उभा आहे? पहिलं उभा आहे. आणि पलीकडे जायचं असेल तर आधी बंधन तोडावं लागेल, तर तिथपर्यंत जाता येईल. 4-5 जणांनी पार्टी ठरविली. 4-5 जणांनी मित्रांनी. कशाची पार्टी? वांग्याची. आता काही काहीच्या पार्ट्याचे वेगळे वेगळे आपले आपले पॉइंट आहेत. हे म्हणले झाडाखाली बऱ्याच वेळा केली, घरात केली, बारमध्ये केली, जिकडं. पण आज म्हणले तसं नाही करायचं. मग आपल्याला आज पाण्यात म्हणले, पाण्यात नावेत बसून पार्टी करायची. म्हणले पाण्यात बसून नावेत बसायचं. सगळ्यांनी म्हणले चांद नाही म्हणले, मस्त चांदण्याचा आपला नावेत बसून कार्यक्रम करायचा. मग हे 5 जण महाराज यांनी अर्धी आधी घेतली आणि अर्धी पुन्हा ठेवली. अर्धी आधी घेतली आणि मग अर्धी घेतल्यावर ही गेली नदीच्या काठावर, गेली नावेमध्ये बसली ही 5 जण. आणि मग 5 जण म्हणले आता आपण काय करू, मध्ये बसून आपलं मस्त मध्ये फिरून पलीकडल्या कडेला सकाळी उठून जाऊ म्हणले थोड्या वेळानं. मग हे 5 जण ह्याच्यातले काय झालं, 3 जण बसले. 2 जणांना म्हणले आम्ही 3 जणांचं होईस तर तुम्ही दोघांनी दुईकर बसून ते म्हणले हे करायचं, वल्ले वल्ला हाणायचा म्हणले, तुम्ही दोघांनी दुईकडे बसून. म्हणले काही अडचण नाही, तुम्ही थकले व आम्ही हाणतो. मग महाराज बसली ती आणि हे दोघायचं सुरू होतं. जेवढं बळ आहे तेवढ्यानं वडीत होते. त्यांचं झाल्यावर त्यातली 2 उठायची, ती थकली की पुन्हा दुसरी 2 बसायची. पिऊ वाला हाणायची. एक डोस हाणला की बारी बारीनं हाणायची महाराज. रातभर हानीत होती, रातभर हानीत होती. आणि हाणता उजडलं ना महाराज, रातभर हानीत होती. उजडून फटफट झालं तर वरचं ह्यांची उतरली बी थोडी. मग हे एक जण म्हणताय, मी काय म्हणतो, म्हणले काय, रातभर आपण नाव हाणली, म्हणलं ते पलीकडला काठ कसा काय आला नाही आणखी, रातभर नाव पाण्यातच कशी काय. आणि मग खाली उतरून महाग बघितलं तर ती दाव्यानं बांधलेली नाव तशीच होती, ह्यांनी सोडलीच नव्हती. सोलानं जे बांधून टाकली होती का नावावाल्यानं, ते दाव सोडलेलंच नव्हतं, ह्यांनी तशीच बांधलेली होती आणि त्या नावेमध्ये बसूनही हानीत होती. लक्षात आलं तुमच्या? वा, कोट जन्म झाले तरी माझ्यापर्यंत कसं येता येईल? माझं दृष्टांत कशासाठी सांगितलं का तुम्हाला? बंधन तसंच ठेवून जर तुम्ही पहिलं तेराला जाण्याचा कुणी कल्पना करत असताल तर होत नाही. विठाला पहिलं तेराला जाऊन त्याला मिठी मारायची असेल त्याच्या पायी, तर अगोदर ते बंधन सोडावं लागेल आणि मग निघावं लागेल. महाराज म्हणले आम्हाला तसं नाही मिठी मारता आली. कशी मारली? देता आली मिठी सावकाश सावकाश, देता आली मिठी सावकाश सावकाश, देता आली मिठी हरी बंधनापासोनी उकलली गाठी, गाठी बंधनापासून बंधनापासोनी
उकलल्या गाठी देताली मिथे सावकाश सावकाश देताली मिथे सावकाश सावकाश देताली मिथे सावकाश देताली मिथे महाराज म्हणले आम्हाला मिठी मारता आली मोकळ्या मनानं. त्याचं कारण आहे बंधनापासून. अगोदर काय केलं आम्ही? बंधन सोडलं आमचं, बंधनातून आम्ही मुक्त झालो. अनेक सांगू का, मुक्त शब्दाचा अर्थच असा आहे, मुक्त कासया म्हणावे म्हणावे 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 मुक्त कासया म्हणावे म्हणावे मुक्त कासया म्हणावे म्हणावे मुक्त कासया म्हणावे बंधनात नाही ठावे हरी हा बंधनात नाही ठावे ठावे कासया मला म्हणावे मुक्त कासया म्हणा हरी बंधन ते नाही धावे धावे बंधन ते नाही धावे मुक्त कासया म्हणावे म्हणावे मुक्त कासया म्हणावे व्याख्या त्याला मुक्त म्हणावं. म्हणजे मुक्त व्हायचं असेल तर तुम्हाला काय तोडावी लागतील? ही बंधनं तोडावी लागतील. मग आता हे बंधन कशानं तोडायचं हा शेवटचा प्रश्न. आता इथपर्यंत आलं, आता सगळं झालं, पण आता हे तोडायचं कशानं हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. आणि मग संतांच्या मुखाद्वारे कळालं हे बंधनं जे तोडायचे का संसाराची विषयाची सगळी जे आहेत ही सगळी मायामोहाची बंधन आहेत. या बंधनातून मुक्त होण्यासाठी एकच खड्ग, एकच शस्त्र आणि एकच हत्यार आहे, त्याचं नाव आहे नाम. विठाला विठाला भगवंताचं नाम नावाचं जे शस्त्र, ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र, आणि हे शस्त्र फक्त हे बंधन फक्त एवढं शस्त्र तोडू शकतं. बाकी कुठले शस्त्र या बंधनावर चालतच नाही. पत्ता लागला हे बंधन तुटू शकतं फक्त एक जणाकडून. अलग लक्षामध्ये या बंधनामधून सुटायचं असेल ना, घमेंडवर सुटत नाही. बरेच जण घमेंडवर बंधनातून निघण्याचा प्रयत्न केला. तुम्ही बघा, दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्तया मामेव ये प्रपद्यन्ते माया मेतां तरंती ते. या श्लोकावरले ओव्या वाचा. विडाला याच्यातून निघायचं जर असेल तर त्याला एकच पर्याय, माझ्याकडे यायचं. फक्त मीच काढू शकतो तुम्हाला, दुसरा या बंधनात तुम्हाला काढू शकत नाही. पत्ता सांगितलाय, जो होय मज अनन्य शरण, फक्त मीच करू शकतो. येथे एकची लीला तरले, जे सर्व भावे मज भजले, तयाचे ऐलीच थडिये सरले माया जाळ.
आणि जाळ हे मोठं विचित्र आहे. त्याला दुसरं नाव आहे वाघूर. काय नाव आहे? माशाला जाळा असतंय, सश्याला काय असतंय? माझं खोटं वाटतंय तुम्हाला. ज्ञानोबाऱ्यांनी शब्द शोधून काढलाय हा विनाशाची वाघूर. हो, हे माया जाळ म्हणले का? जाळ हे बंधन आहे. जाळाच हे बंधनामधून सुटायचं असेल ना, इथं सोडवणारा तुका म्हणे तुझं सोडविना कोणी, तुका म्हणे तुझं सोडविना कोणी, तुका म्हणे सोडविना कोणी राम, तुका म्हणे सोडविना कोणी. एका चक्र पाणी वाचोनी, एका चक्र हे उडी पडेल वाजेवा, काळाची उडी पडेल वाजे. एका चक्रवाणी वाचोनी, एका चक्रपाणी वाचोनी, काळाची उडी पडेल वाजेवा, काळाची उडी पडेल वाजेवा. बांधून नेतो बरं बंधनामध्ये. मग त्या वाघूर आता कसं आहे माहितीये का? सुटायाचा काही करीतो उपाव, तो हे देखे पाव गोविंदाशी. गोबी येले. बरोबर. जाऊ दे, आता निघलंयच म्हणून सांगावं लागल. सांगा. त्या वाघुरीची खासियत माहिती का तुम्हाला? लावलेली का कधी? लावल्यात बऱ्याच जणांनी, पण उगा इथं ग बसते. नाही कशाची लावलेले आहेत. खरंय का नाही? आणि मग त्या वाघोरीचं एक वैशिष्ट्य सांगतो मी तुम्हाला. त्या शेत ताणून बांधलेलं असतं. ते गोळा जर केलं तर एवढंच होतंय, एवढंच. पण ते लांबविल्यावर चांगलं लांबत आहे. नायलनच्या दोऱ्याचं असतंय. पुन्हा तुम्ही म्हणू नका तुला कसं माहिती, ते बी पुन्हा तुमच्या डोक्यात येईल. ते बी पुन्हा सांगतो कीर्तन संपले मला कसं माहिती. ते बांधलेलं असतंय लांबून तंग करून आपलं. ते असं असं पडत असतंय. असं ते ढिलं झालं की कसं पडतंय? खाल्ला पडदा आणि वरला पडदा असं पडतंय. त्याच्यासाठी त्याला अशा बारक्या बारक्या काड्या उभ्या केलेल्या असतात. आता पटलं ना? क्लिअर माहिती आहे ना? असा कसा अंदाजे बोलन मी? अंदाजे नाही बोलत, बरोबर करेक्टच बोलणार. त्याला त्या अशा काड्या उभ्या केलेल्या असतात. उगा आधार आधार अशा आणि असं लावलेलं असतं. आता हेकडून जे पळत येतं का शिकार, काय असं ते हरिण म्हणा, सस म्हणा, जे असेल ते बिचार पलीकडं चाललेलं असतं. पण ते बारीक माग चोपदार असते ना काठी घेऊन, माग चोपदार काठी घेऊन असते. पण खरं गुतत कधी सांगा बरं? पडल्या पडल्या गुतलंय का ते? नाही हो, नाही. पण ते खरं गुतत कधी बाबा? सुटायाचा उपाय जो करीतो उपाव. सुटण्यासाठी त्याला घाबरलं ते, आणि त्याला कळालं मी बंधनामध्ये पडलोय. आणि घाबरल्यामुळं निघण्यासाठी जे पुन्हा जे धडपड करतं का ते अशी खरं अडकत तिथं. खरंय का होय? मोकळ्या पायाचा चवडा, अधिकची गोवी. मने बांधलो मी फुडा, ऐशिया भावनेच्या पडे कोडा. शुकनलिका दृष्टांत. बांधलेलं नाही, ते गुंतलेलं नाही, ते पुन्हा गुंतलं जातं. तसं सांगू का? घमेंडवर, स्वतःच्या सामर्थ्यावर, कशाच्याही जोरावर या बंधनामधून सुटायचा ज्यानं प्रयत्न केला तो अधिक गुंतला गेला. आणि मग त्याला आशा लागली
मला आता या बंधनातून कोणीतरी सोडवीन. पण कोणी, मी सांगू का, एक हरण गुतलं तर बाकीचे लांबून नुसते अशी बघत येत. एक तरी जात काय त्याच्याजवळ? नाही. एक बी जात नाही. मग हरविन कोणी नाही सोडविता, पुत्र बंधुकांता संपत्तीचे पुत्र बंधुकांता संपत्ती नाही सोडविता, पुत्र बंधुकांचा संपत्तीचे पुत्र बंधुकांचा संपत्तीचे. कोण आहे तिथे मग? कोणीच नाही वर सोडवायला. नाही सोडविता पुत्र बंधू कांता संपत्तीचे. सगळे निघून गेले आणि मग लक्षात आलं आता कोणी नाही. तू का म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचोनिया. आणि मग भगवंताकडे जाण्याची वेळ आली आणि मग भगवंताला विनंती केली बर का गोपाळे बाबा. नामे भव पाश हाते आपोल्या तोडे, नामे भव पाश हाते आपोल्या तोडे राम. नामे भव पाश हाते आपोल्या तोडे, नामे भव पाश हाते आपोल्या तोडे. जाळ वागूर ह्याची बंधन आहेत बरं, ही बंधनाची नाव आहेत. आणि मग देवाकडे जाऊन विनंती केली. तुका म्हणे आम्ही तुझी वेडी वाकुडी, अन्नामे भव पाश हाते आपुल्या तोडी. देवा आता तू ये पाश तोड, हे बंधन तोड आणि आम्हाला मोकळा कर. पण कशानं तोड म्हणून सांगितलंय? देऊन टाकलंय तुम्हाला, ते घ्या ना, काय घ्यायचंय कोणतं घ्यायचंय ते घ्या. आता प्रश्न असा आहे, नाम नावाच्या शस्त्रानं बंधन तुटत याचा पत्ता लागला, पण कोणत्या नामानं याचा मेळ लागना, कारण नाम एक नाहीत ना. आता नेमकं कोणतं नामाचं शस्त्र उचलावं? महाराज हरी अनंत, हरी कथा अनंता, कहही सुनही बहु विधी सब संता. अवतार अनंत आणि नाम सुद्धा अनंत. एक नाम आहे काय विचार करणार? नामा म्हणे लाखोळी सदा अनंत नामे बहु गोविंद. मग आता नामानं तुटत हे कळतं, पण आता नेमकं या अनंत नामापैकी आम्ही नेमकं कोणतं नाम घेऊन ते शस्त्रानं ते बंधन तुटन, हा प्रश्न समोर आला. कारण एक लक्षात ठेव, सगळाच भारा बांधून जमत नसतो. महत्वाचं काय हे बघावं लागतं. आलं का लक्षामध्ये? पाहायला गेलं तर एक तर अनंत नाम आहेत, अनंत सोडा, एकट्या देवाचे एक ग्रंथच आहे नुसत्या नामाचा. किती इथं त्याच्यात? सहस्त्र, विष्णू सहस्त्र नाम हजार आहेत नुसतं एका भीष्माचार्यांनी सांगितलेल्या ग्रंथामध्ये. अहो पण प्रश्न असा आहे, आम्ही नेमकं कोणतं नाम घ्यावं म्हणजे त्या नामची बंधनं तुटतील, हा प्रश्न ज्ञानोबरायांना काही साधकांनी विचारला. माऊली तुम्ही सांगा, कारण तुम्ही ज्ञानाचे सागर आहेत. आम्ही या सगळ्या अनंत नामापैकी आम्ही असे कोणते मोजके नामं निवडून कुणी काढलेत का की ते नामस्मरण आम्ही त्या नामाचं केल्यानंतर आमची बंधनं तुटतील? माऊली म्हणले थांबा, मी पण काय करतो, मी माझ्या मनाचं सांगण्यापेक्षा मी माझ्या गुरुला विचारून येतो आणि मग मी तुम्हाला सांगतो की या सगळ्या अनंत नामापैकी कोणते नाम महत्वाचे ज्यानं तुमचं बंधन तुटू शकेल. आणि मग ज्ञानोबराय जातात आपल्या गुरुकडं.
आणि गुरुला विचारतात, ज्ञानदेव पुसे निवृत्तीशी चाड आणि मग गुरुनी सांगितलं, गगनाहुनी वाढ नाम आहे. माऊली म्हणले, बाबा गगनाहून वाढ नाम आहे हे खरंय, पण नेमकं त्याच्यातलं कोणतं नाम? आणि मग ज्ञान गुड गम्य ज्ञान देवाला धरे निवृत्ती दिदले माझे हाती. आणि मग निवृत्तीनाथांनी सांगितलं आणि मग माऊली वापस आले, सगळ्यांना सांगितलं, नाम अनंत असू द्या, हजारो असू द्या, नाही तर सहस्त्र असू द्या, अशी फक्त 2च नावं अशी आहेत की तीच तुम्ही हृदय मंदिरामध्ये धारण करा, आपोआप तुमची बंधनं गळतील. पहिलं चरण. रामकृष्ण नाम हे दोन्ही साजे रे, हे दोन्ही साजे रे, हे दोन्ही साजे रे, हे दोन्ही साजे रे. हे दोन्ही साजे रे, हे दोन्ही साजे रे. रामकृष्ण नाम हे दोन्ही साजे रे, हे दोन्ही साजे रे. ज्ञानोबरायांनी 2 नावं सांगितले. नाम 2 कृष्ण नामे. हे 2 नाम सगळ्यात गोड आणि साजिरी आहेत. एवढी निवडून काढलेत, एवढी 2 जरी घेतली तरी संसार बंधन तोडा, यानं संसार बंधन तुटलं जातं. माऊलींना विचारलं, माऊली ही राम आणि कृष्ण ही 2 नावं जी तुम्ही निवडून काढली, हे तुम्ही काढलेत का दुसरी कुणी काढले? माऊली म्हणले, मी शहाणपणा केलेला नाही, तो मी माझं लादत नाही तुमच्या. मग कुणी काढलंय हे शोध कुणी लावलाय? माऊली म्हणले, अनंत नामाचं मंथन केलं, भगवंताच्या अनंत सहस्त्र नामाचं मंथन केलं आणि ते मंथन करून त्याच्यामध्ये सार म्हणून हे 2 नावं वर काढली. आपण माऊली हे मंथन केलं कुणा अनंत नामाचं, ही निवडून कुण काढली? माऊली म्हणले, हे मंथन केलंय महादेवाने. कोण आहे ते सुगरण? महादेव. मंथन करणारे अनंत नामाचं मंथन करून ही 2 नाम निवडून ज्या सुगरणेनं काढली, त्या सुगरणेचं नाव आहे भगवान शंकर. विडाला म्हणले, महादेवाने निवडून काढली राम आणि कृष्ण नाव. म्हणले, हो. म्हणले, याला पुरावा आहे ना? आत्मा तो शिवाचा राम जप, शिवाचा राम जप, आत्मा तो शिवाचा राम जप, आत्मा तो शिवाचा राम जप. राम कृष्ण वाचा भावा जीवाचा, राम कृष्ण वाचा भावा जीवाचा, राम कृष्ण वाचा
आत्मा जो शिवाचा नाम जप. काय प्रमाण आहे? रामकृष्ण वाचा. कोणी निवडून काढली ती 2 नावं? माऊली म्हणले मी नाही काढलेली, माझ्या परंपरेचे आद्य गुरु भगवान शंकरांनी हे 2 नावं निवडून काढले जगाच्या कल्याणासाठी. सगळ्या नामापैकी सार म्हणून ही 2 नामं काढले. रामकृष्ण वाचा, भाव हा जीवाचा आणि आत्मा तो शिवाचा. राम जो भगवान शंकराचा आत्मा म्हणजे ही 2 नाव आहेत, राम आणि कृष्ण. म्हणून आदिनाथ गुरु त्या आदिनाथानं ही 2 नावाची शिफारस केली. घ्या आणि बंधन तोडून घ्या. माऊलींना विचारलं महादेवांनी तुम्हाला कधी दिली हे नाव? महादेवाचा आणि तुमचा काय संबंध? माऊली म्हणले एक तर संबंध असा पहिला आहे, ही आमची जी गुरु परंपरा आहे ही महादेवाची परंपरा आहे आमची. मी महादेवाच्या आदिनाथाच्या परंपरेचा आहे ना. आदिगुरु शंकरा लागोनी शिष्य परंपरा, बोधाचा हा पसारा झाला आम्हाते. हे आमच्या भगवान शंकराचीच आमची परंपरा आहे. आणि तसं जर तुम्हाला वाटत असेल भगवान शंकराची माझी प्रत्यक्ष भेट झाली नाही तर ठीक आहे, हे सगळा मंत्र रामकृष्ण हा मंत्र मला कुणी दिला? तर म्हणले माझ्या गुरुनी दिला. ज्ञान गुड गम्य ज्ञानदेवा लाधले, निवृत्तीने दिले माझ्या हाती. म्हणले मग निवृत्तीनाथाने दिलं, महादेवानं कसं म्हणलात? मग महादेव म्हण निवृत्तीनाथ कोण आहेत? म्हणले वेगळे. सदा शिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार. स्वामी निवृत्ती दातार, स्वामी निवृत्ती दातार. सदा शिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार. स्वामी निवृत्ती सदा शिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार, स्वामी निवृत्ती दातार, स्वामी निवृत्ती दातार. अरे माझ्या गुरुचा अवतार आणि त्या माझ्या गुरुनी ते निवडून काढलेली नाम आहेत. त्याच्यामुळे मी स्पष्ट सांगतोय रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी. मग ज्ञानोबाराय विचारलं हे तुम्ही आम्हाला सांगतात का तुम्ही बी ह्याच नामाचा जप करतात? माऊली म्हणले काय बोलता तुम्ही? मी तुम्हाला सांगेन आणि मी दुसरा कसा करीन? माझं बघा जरा. ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी धरोणी श्री हरी जपे सदा. मी सदा जप त्याचा. अहो म्हणले पण मौन अंतरी धरली. म्हणले पण तुम्ही नेमकं मध्ये काय म्हणायला ते आम्हाला काय माहिती? ध्यानात काय धरले ते? माऊली म्हणले नीट ऐका माझं प्रमाण. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण. काय? ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण रामकृष्ण म्हणे अनंत जन्मोनी पुण्य होय. हो. आणि हेच रामकृष्ण नाम मी ध्यानामध्ये धरतो. आणि ज्यांनी ज्यांनी ध्यानात धरलं त्याची बंधनं तुटली आणि बंधनं तुटून त्याने वैकुंठ भुवनी घर केले. वैकुंठ भुवनी घर केले. वैकुंठ भुवनी घर केले. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण म्हणी. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण म्हणी. त्याने वैकुंठ भुवनी घर केले. वैकुंठ भुवनी घर केले. त्याने वैकुंठ भुवनी घर केले. बंधन तुटलं. वैकुंठ आहे मग त्याला. पण ते कोणाला आहे? ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण ज्याच्या मणी आणि तेने वैकुंठ भुवनी घर केले. ही रामकृष्णामध्ये ताकद आहे. त्याच्यामुळे मी सुद्धा ज्या वेळेस ध्यान लावतो, माऊली म्हणतात समाधी लावतो, त्या समाधीमध्ये त्या ध्यानामध्ये सुद्धा कुठली माळ जपतो? शेवट चरण आहे.
ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण रामकृष्ण माळा ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा हृदयी जीवाला श्रीमूर्ती रया हा हृदयी जीवाला श्रीमूर्ती रया आपोली आपण करा सोडवन सोडवन आपोली आपण आपुलिया परा जरा सोडावा आपोली आपण करा सोडवन म्हणून ज्ञानोबराय म्हणतात ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा हृदयी जिवाळा श्रीमूर्ती रया अतिशय हृदयाच्या जिवाळ्यानं मी ती रामकृष्ण नावाची माळा धारण केलेली आहे तिचा जप करतोय कारण हेच रामकृष्ण तुमचं बंधन तोडू शकतात ही दोनच नावं त्याच्यामुळे हृदय मंदिरी स्मराकारे आपली आपण करा सोडवून संसार बंधन तोडावे म्हणून आजची सेवा ज्याच्या आवडीचं जे आहे कारण भगवान शंकर आहेत समोर आणि भगवान गोदमेश्वर म्हणजे भगवान शंकराचं स्वरूप आहे आणि त्या भगवान शंकराने ज्या दोन नामाचा मंथन करून सार काढलाय ते दोन नाव म्हणजे राम आणि कृष्ण या दोन रामकृष्ण नामाचा आपल्याला सुद्धा नामजप घडावा आणि आपलं बंधन तुटावं आपण बंधनामधून मुक्त व्हावं आणि संसार बंधन तोडावेगी अशा पद्धतीचा ज्ञानोबराय यांचा हा संदेश आणि हा अभंग आपल्या समोर अल्पबुद्धी अल्पमतानं थोडंसं बोलण्याचा प्रयत्न केला 5व्या दिवसाची कीर्तन सेवा कासारवाडीकरांची यथामथे ते अवकाश गोदमेश्वर भगवंताच्या चरणी समर्पित करून वाणीला पूर्णविराम ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज गुरु ज्ञानेश्वर माऊली ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा 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 हृदय जीवाला श्रीमूर्तिराया हृदय जीवाला श्रीमूर्तिराया आपुली आपण करा सोडवन आपुली आपण करा सोडवन हृदय जीवा श्रीमूर्ती
आपण करा सोड संसार बंधन तोडावी गी संसार बंधन तोडावे गी नामा म्हणे केशवा ते कोणी राहिलो धन्य धन्य त्रिलोचन नित्य आरती नारदा महादैवतेचा सेती साधू संत मानवी दिला माझा आरती ज्ञानराजा लोकले ज्ञान जगे इतने नते कोणी अवतार पांडुरंगा नाव ठेवले ज्ञानी आरती ज्ञानराजा
वाढ